माझा मार खाणार आहे प्रांजल. खूप वर्धेवामध्ये तर खूपच हॅलो एव्हरीवन, कसे तुम्ही सगळं मस्त आहेत ना. आहोत कोपरखन्याला मावशीकडे आलेले आपल्यासोबत प्रांजल ललिता मावशी आहेत. आम्ही चाललोय मामाकडे. का चाललोय आपण काय कसं जायचं माहिती ते तर माहिती नाही. साखरपुडा आहे, कोणाचं आहे, मामाचं आहे, ते जाऊन समजेलच तुम्हाला. पण आमचे जायचे लागलेत वांदे. म्हणजे मी हिच्यासाठी थांबलेले का प्रांजल एवढं लेट सुटले काय बोलू मी. आणि मी पण डायरेक्ट कॉलेजवरून हिच्याकडेच आली. मग बघू आता कसं जातो माहिती नाही. बोलते शिळी फाट्यावरून इथून बसते जाऊ, कारण का ट्रेनने आम्ही चढू शकत नाही. चढू शकते पण प्रांजलमुळे. बघू आता कसं जातो काहीच माहिती नाही. दाखवते कधी येईल बस. इथून फक्त एकदा आईला आणि मोनिका मावशीला बसून दिले म्हणून या बस स्टॉप माहिती आहे आम्हाला. बघू आता कधी बस येते. आम्ही काय आता पत्ता नाही आमच्या बसचा, काय माहिती कधी जाऊ. आणि बसचा नंबर पण नाही. हिच्यामुळेच झालंय लेट. नाही तेव्हा लवकर आम्ही कुठे निघालोय आणि काय होणार नाही असं तर होणार नाही. बससाठी थांबलो पण बस आलीच नाही. आणि एवढा वेळ आम्ही नसतो थांबू शकलो, कारण का कल्याणवरून आम्हाला पुढचा प्रवास पडेल म्हणून आता आम्ही चालत निघालो. म्हणजे घरी चालत नाही निघालोय. ठाण्यावरून ट्रेननेच जाऊ. असेल कधीतरी तर ट्रेननेच ऑप्शन नाही दुसरा. भेटले रिक्षा आम्हाला. आता जातो स्टेशनला आणि भेटतो. सगळं तुझं होत तिला त्यांना परत दोघांना फरक पाहिजे. ठाण्याला पण एवढी बेकार गर्दी का समजत नाही कसं जायचं. जाऊला नाही काही ते सांगू लागेल. गॅरंटी कमी आहे. ट्रेनमध्ये आम्ही बेकार गर्दी आणि बसायला भेटले. फोर्थ सीटवर बसलोय तिघी पण. चला कल्याणलाच भेटते आता. बाय. गर्दी आणि ही पोरगी बघा खाते मस्त. आमचे तर उपवासच आहेत म्हणून आम्ही तर काही खाऊ पण शकतो. वाट होत आले आणि आता आम्ही उतरलोय कल्याणला. आता इथून पण काय प्रवास संपला नाही ते तुम्हाला पण माहिती आहे. चेहरे बघू शकतात दमलेत आमचे. बघू आता काय. त्यांनी मुलगी नुसती स्लो चालते. ही माझा मार खाणार आहे प्रांजल लवकरच. नुसती फालतूगिरी करते. कोणच्या रिक्षामध्ये ट्रॅफिकमुळे हळूहळू रिक्षा चालते. आमचे चेहरे तर पूर्ण दमले. कधी पोहोचतं असं होतं. तुझ्यामुळेच लेट झालाय आम्हाला घ्यायला. ते पण जर दुकानात गेलेली मी, मला पेपर होते म्हणून. आणि आता आम्ही परत चालतोय. मामा गेला पुढे आणि ही बघा हिने माझी बॅग घेतली. जशी काय ही जाते कॉलेजला. घ्यायला थांबलेलो आता. आणि इथं पूर्ण सँडविच झाले पूर्ण. मगाशी नव्हतं एवढं हे वाटलं पण 2 मिनिटात काय वाटतं. श्वास घ्यायला पण त्रास होतो. आपण कशी आहे मावशी. त्यांना अजून ते एक सरप्राईज माहिती नाही. मागच्या मंगळवारी तुम्ही सगळे होता, मी नव्हती पण. खूप छान वाटतंय. माऊने बघा मला काय दिलं. लॉलीपॉप. कशी आहे मम्मीचं तर काही इथे पण अजून सुरूच आहे. बाबा कसं आहे. बाबा मस्त साखरपुड्यासाठी फुल प्रिपेअर आहे. आणि जेवण कोण करतंय. ही तर जामच उंच झाले. उंच होऊन तळतीये. उंच झाले मी. भजी चाललेत बाबा. तुमचा कसा प्रवास झाला. काही विचारू नका, फक्त जेवण करा. आम्हाला भूक लागले. गपलेबा झाला आहे. आम्ही कोणाचं काय जेवायचं चाललंय काय समजत पण नाही. एकाच वेगळं चाललंय जेवायला बसतो. काय काय दाखवते. भाकरी, भात, पाल्याची भाजी, बटाट्याची भाजी, वाटण्याची भाजी आणि कच्च्या मुगाची भाजी या जेवायला. आणि मावशी पण आल्यात. कसं आहे झालं जेवण. जेवा. A few moments later. दादा आतमध्ये बोलतो.
काचच लावत नाही दरवाजाची. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. मावशीचा चेहरा तर आत्ताच दमलाय, एवढी कामं करलेत. काय करते मावशी आता तू? मी सकाळी आली आहे ना 6 वाजता आली. खूप कामं करतेस का? खूपच दमले. ते चालू आहे पॅकिंग. आईची तर फुल तयारी चालू आहे नेल पेंट लावून. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. घड्याळात बघा किती वाजलेत आणि अजून पण काम सुरू आहे. नवरदेवामध्ये तर खूपच एनर्जी आली. लाईटी बिटी घालूनच बसलाय. लाईटी बिटी घालून बसलाय. दाखव. याला सकाळी 500 1 रुपये देऊ आपण. 12 झालं आणि झालंय फायनली काम. जेव आता. नमस्कार परत या. जेव आता. नाही जेवायचं नाही मला आता. समझ रहे हो ना. आता उपवास लागला मला 12चा. अच्छा ठीक आहे चालेल. बिचारी आई उपवास कडक. झालंय. आम्ही तरी पण अजून जागेत झोपलो तर काय नुसती तयारी वगैरे चालू पण आता झोपतोय. असं होतं मग आपला आजचा दिवस. भेटून नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.